युनिकॉन्टिनेंटल हॉटेल जिथे कुणाल कामराचा कार्यक्रम पार पडला त्या ठिकाणी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांकडून पडताळणी करण्यात येते। या हॉटेल आणि स्टुडिओमध्ये अनधिकृत असल्याचं काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही तपासणी केली जाते। आपले प्रतिनिधी ईशान देशमुख आपल्याला अधिक माहिती देतील। ईशान, नक्की काय तक्रार आहे अनधिकृत असल्याबाबत या अधिकाऱ्यांकडे? आत्ता आपण द कॉन्टिनेंटल हॉटेलच्या बाहेर आहोत आणि इकडेच आता सध्या या वॉर्डचे महानगरपालिकेचे अधिकारी आलेत। यामागचं कारण म्हणजे आज प्रताप सरनाईक ज्यावेळेस आपल्याबरोबर बातचीत करत होते त्यावेळेस त्यांनी हे अधिकारी मी नाही मिळत बाबा, अरे मी नाही सर 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 काय सांगाल? सर काय नेमकं नाही मिळत, सर काय सांगाल? नाही मिळत हो, मी नाही मिळत, नाही मिळत। आपण पाहिलं असेल पूर्वी हेच आहेत या वॉर्डचे अधिकारी जे इकडे पडताळणी करण्यासाठी आले होते। त्याचबरोबर या पूर्णपणे द कॉन्टिनेंटल हॉटेलचं स्ट्रक्चर कसं आहे, यामध्ये काय अनधिकृत बांधकाम आहे, हे सगळं त्यांनी आता पडताळणी केली आहे। आपण पाहिलं असेल तर गेल्या अनेक दिवसांपासून हे जे द कॉन्टिनेंटल हॉटेल आहे इकडेचं द हॅबिटेट स्टुडिओ आहे, या द हॅबिटेट स्टुडिओमध्ये अनेक वेळा वादग्रस्त विधानं करण्यात आली होती। याचंच मोठं उदाहरण द्यायचं गेलं तर रणवीर आलिया वदिया यांनी देखील काहीसं हे केलं होतं याच्या आधी देखील। तर आज प्रताप सरनाईक बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी भूषण गंगरानींबरोबर संवाद साधला आणि त्यांना सांगितलं की ही बिल्डिंग ही पूर्णपणे अनधिकृत आहे। बरं ईशान, नक्कीच त्यामुळे याकडे लक्ष ठेवणं गरजेचं असेल। धन्यवाद तुर्तास आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।